हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपण आज माझ्या यूट्यूब चॅनलवर ॲलोवेराची माहिती पाहणार आहोत. ॲलोवेराला कुणी कोरफड म्हणतं किंवा कुणी ॲलोवेराही म्हणतं. तर ॲलोवेराचे आपल्याला काय काय फायदे होतात, केसांसाठी, कुठं पोळा असेल तर काय काय फायदे होतात ते आपण आज पाहणार आहोत. हे आहे माझं घर. हे आमच्या घराच्या मागे आंब्यांचे झाड आहे. हे आंब्याचे झाड आहे आमच्या घरामागे. आणि एक बदामाचं पण झाड आहे. तर मी नवीन असल्यामुळे माझ्या काही बोलण्यामध्ये चूक किंवा काही झाली तर प्लीज माफ करा. मी नवीन व्हिडिओ बनवत आहे. तसे शॉर्ट मी बनवलेलीच आहेत, पण मोठा व्हिडिओ बनवत आहे. मला काही चुकलं असेल तर प्लीज समजून घ्या. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करा आणि लाईकही करा. असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. मी रांगोळीचे, चित्राचे, चित्रकला, ड्रॉईंग सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत. तसेच नवीन नवीन मी व्हिडिओ टाकत राहते. तेव्हा तुम्हाला माझे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर पाहूया ॲलोवेराचे फायदे. माझ्या घरामध्ये मी खूप छान माझ्या हाताने झाडे लावलेली आहेत. त्यांना फुलंही आलेले आहेत. पण ते पाहूया. हे आहे गुलाबाचं झाड. मी माझ्या मावशीकडून येता वेळेस परभणीहून हे गुलाबाची काडी आणली होती. त्याला छान झाड उगले त्याचं, आणि एक फुल पण आलतं. त्याचाही मी व्हिडिओ टाकलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ. या दुर्वा सुद्धा मी लावलेल्या आहेत. या दुर्वा मी लावलेल्या आहेत, खूप छान उगले आहेत. आणि हे विड्याचे पानाचे झाड उगलेले आहे. आम्ही घरी काही कार्यक्रम असला, छोटे छोटे सत्यनारायण किंवा गुरुवारची पूजा, तर आम्ही हेच पानं वापरतो विड्याचे. छोटं झाडे पण छान आहे. आता पाहूया झेंडूचे झाड. हे झेंडूचे झाड माझ्या आईने टाकले होते पाकळ्या, त्याच्यापासून हे झाड उगले. त्याला खूप फुलं आलेत. आता सध्या कमी झालेत, पण त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे. हे बघा फळ्या, त्याचाही मी व्हिडिओ टाकलेला आहे. मोठे मोठे फुलं आलते तेव्हा. हे बघा, आता पाहूया जास्वंद. हे जास्वंद झाड माझ्या भावानं लावलेलं आहे. आणि ही आहे आपली ॲलोवेरा, जी मी तुम्हाला सांगितली. ॲलोवेराची मी तुम्हाला माहिती देणार आहे. ती ही ॲलोवेरा, ही आहे ॲलोवेरा म्हणजेच कोरफड. आम्ही याला कोरफड म्हणतो. छोटे रोप आहे, पण छान आहे. एकदा उगलं की ते उगतच जातं. आणि ॲलोवेराची माहिती म्हणजे ॲलोवेरापासून आपण ॲलोवेरा खाऊही शकतो. ॲलोवेरा खाल्ल्याने उष्णता कमी होते. चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मऊ होतो. आणि ही जर आपण ॲलोवेरा खाल्ली तर आपली ताप ही राहते. पण आपल्याला अशीच खायला जमत नाही, डॉक्टरांचा सल्ला घेऊन खावी लागते. आणि अजून माहिती म्हणली तर केसांना हे आपण लावू शकतो. केसांना ॲलोवेरा लावल्याने केस मजबूत, मोठे व काळे होतात. घनदाट होतात. आणि त्वचेला लावल्याने त्वचाही चकाकते.
आमच्या गावाकडे पण मी ॲलोवेरा खूप लावली होती. आता सध्या मी पुण्यात आलेली आहे राहायला. तर पुण्यामध्ये मी ही झाड लावलेलं आहे ॲलोवेराचं. हे दुर्वाचा रस पण आपण पिऊ शकतो काढून. दुर्वाचे पण खूप फायदे आहेत. आणि जास्वंदला नाही, खोबऱ्याच्या तेलामध्ये त्याला उकळून घ्यायचं आणि गाळून ते केसांना तेल लावायचं. त्याने पण केस काळे होतात. ॲलोवेराचे फायदेही खूप आहेत, पण जेवढे मला माहिती आहेत तेवढे मी सांगितले आहेत. अजून तुम्हाला काय माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला सांगा. आणि काय व्हिडिओत माझा पहिलाच व्हिडिओ आहे जे मी स्वतः बोलून स्वतः व्हिडिओसमोर येऊन करते व्हिडिओ. आमच्या घराजवळ मागे हे झाड आहे आंब्यांचं. त्यालाही खूप छान कैऱ्या उगल्या आहेत. हे बदामाचं झाड, यालाही मोहर उगलाय छान असा. असाच मोहर आंब्याच्या झाडाला उगला होता. हे बघा, छोटीशी कैरी उगली आहे, छोटी कैरी उगली आहे. आता कैऱ्यांचा मोसम सुरू झाला आहे, त्यामुळे ही कैरी उगली आहे छोटीशी. हे बघा, इथं एक उगली आहे. कशी वाटली माझी ॲलोवेराची, माझ्या सर्व झाडांची, माझ्या घरामागच्या आंब्याची किंवा त्या छोट्याशा कैरीची माहिती? प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि काही व्हिडिओमध्ये माझ्या चुकलं असेल तर प्लीज माफ करा, कारण माझा व्हिडिओ हा पहिला व्हिडिओ आहे जे मी स्वतः व्हिडिओसमोर येऊन तुम्हाला एवढी माहिती दिली. तुम्हाला काही ॲलोवेराबद्दल माहिती असेल तर मलाही कमेंटमध्ये प्लीज सांगा. बाय. सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. बाय.